नमस्कार, मी गणेश कडलक. आपले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह 24 आवाज सर्वसामान्य माणसाचा मध्ये मनापासून स्वागत. आपण पाहत आहात आजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. पूर्ण देश जो नीट परीक्षा प्रकरणासाठी हादरून गेलेला आहे, त्याला अनुसरून श्री राजाजी गुजर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने काल तहसीलदार यांना अध्यक्ष हेमंतजी विरकर यांनी निवेदन दिलेलं आहे. त्यांची नक्की म्हणणे काय याविषयी ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. नमस्कार. गेल्या देशभरात चालू असलेल्या सध्या नीट परीक्षा पेपर फुटीच्या घोटाळ्या प्रकरणी आम्ही काल आमचे प्रतिष्ठान राजाजी गुजर या प्रतिष्ठानच्या वतीने माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन दिलेले आहे. या निवेदनामध्ये आमची अशी मागणी आहे, या पेपर फुटी प्रकरणामध्ये जे अधिकारी असतील, जे कर्मचारी असतील, त्यांची ब्रेन मॅपिंग चाचणी करण्यात यावी होय ती करून त्यांच्यावरती कठोर कारवाई व्हावी अशी आमची प्रमुख मागणी आहे. आणि ही कठोर कारवाई केल्याच्या नंतर यापुढे असे घोटाळे होणार नाही. आणि जर या अधिकारी या कर्मचाऱ्यांना जर सरकार पाठीशी घालत असेल तर आम्ही पूर्ण जगभर या प्रतिष्ठानच्या वतीने आंदोलन करू आणि आमच्या न्यायाची मागणी करू. देशभरामध्ये जो आता नवीन जो नीट परीक्षेचा घोटाळा बाहेर येतोय, त्याला अनुसरून श्री राजाजी गुजर प्रतिष्ठान यांच्या वतीने जिल्हाध्यक्ष हेमंतजी विरकर व त्यांच्या कार्यकर्त्यांनी काल तहसीलदार यांना निवेदन दिलेलं आहे. तर त्या निवेदनाचं नक्की त्यांचं काय म्हणणे त्याच्यामध्ये ते आता आपण त्यांच्यावर जाणून घेऊ. नमस्कार. गेल्या आपण 7-8 वर्षापासून बघतोय की देशभरामध्ये वेगवेगळ्या प्रकारे ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्या स्पर्धा परीक्षेशी संबंधित पेपर फुटीकरण मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं पेपर विक्री होणे अगोदर परीक्षेच्या अगोदर आपण हे बघितलेलं आहे. आणि आता त्यामध्ये नीटचा एक नवीनच मुद्दा समोर आलेला. नीट म्हणजे वैद्यकीय प्रवेश परीक्षा, वैद्यकीय विभागात प्रवेश परीक्षा. आता विशेष गोष्ट अशी आहे की जर अशा पद्धतीने पेपर होऊन आणि ते खरेदी करून जर कोणी पेपर परीक्षा देत असेल तर निश्चितपणे पुढं काय तो डॉक्टर होणार, तो काय उपचार करणार, हा मोठा प्रश्न आहे. आणि ही जी काही गोष्ट पेपर फुटीची झालेली आहे ही कोणा एका एकट्याची काही ताकद नाही. हे फार मोठ्या प्रमाणात रॅकेट असणार आहे. ह्या रॅकेटमध्ये समाविष्ट असलेली जी लोक आहेत ते प्रचंड ताकदवान शक्तिवान असणार आहे. त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई होईलच का, हा मोठा प्रश्न आमच्या समोर आहे. आमचं म्हणणं असं आहे की सदर परीक्षा पेपरशी संबंध अधिकारी, कर्मचारी, राजकीय नेते जे कोणीही असतील यांची सर्वांसमोर विशेष करून जे याचिका करतात पेपर फुटी प्रकरणी ज्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये परीक्षा रद्द व्हावी यासाठी याचिका दाखल केलेली ते असतील किंवा सामान्य विद्यार्थ्यांचे पालक असतील आणि समाजसेवी संस्था असतील, या सर्वांसमक्ष ऑन रेकॉर्ड ब्रेन मॅपिंग चाचणी करण्यात यावी आणि त्या माध्यमातून त्याचे पाठपुरावा करून त्याचा संपूर्ण साक्ष आणि त्याचे पुरावे गोळा करून त्यांना लवकरात लवकर योग्य ती कायदेशीर कारवाई त्यांच्यावरती करण्यात यावी ही आमची स्पष्ट मागणी आहे. कारण आम्हाला सध्याच्या परिस्थितीनुसार जर विचार केला तर आम्हाला मोठे जे ताकदवान म्हणजे श्रीमंत जे लोक आहेत त्यांना सरासरी शिक्षा होताना आम्हाला दिसत नाही. म्हणून जर असंच होत राहिलं तर मग ह्यांना कोण रोखणार, आणि ह्यांना जर आपण रोखू शकलं नाही याचा अर्थ परत वारंवार असे प्रकार घडत राहणार. ते घडू नये म्हणून कुठंतरी या व्यवस्थेवरती या लोकांवरती कुठंतरी कायम स्वरूपात निर्बंध यावे यासाठी आमची सखोल पद्धतीने चौकशी करण्यासाठी ब्रेन मॅपिंगची आम्ही मागणी करत आहोत. सरकारने जर याकडे दुर्लक्ष केलं तर आम्ही मोठ्या प्रमाणात भारतभर त्याचं आंदोलन करून मोठ्या प्रमाणामध्ये निषेध व्यक्त करण्याचा आणि वेळ पडली तर पाहिजे ती लढाई लढण्याचा आम्ही निर्धार केलेला आहे. आपल्या संघ बोलत होते सामाजिक कार्यकर्ते
रजाक बाईक शेख, महाराष्ट्र न्यूज लाईव्ह 24 साठी मनोहर गोरगल्ले, राजगुरुनगर.